नमस्कार, मी गोरख हिवाळे. मोबाईलवर व्हिडिओ पाहत असताना एका प्रसिद्ध यूट्यूबरची व्हिडिओ पाहिली. त्यामध्ये व्हिडिओच्या सुरुवातीलाच तो एक शब्द वापरतो, दलित लीडर. तेव्हा एक तीव्र अशी सनक डोक्यात जाते की हाऊ यू कॉल्ड हिम ॲज अ दलित लीडर. तुम्ही त्यांना दलित लीडर कसे म्हणू शकता? खरं तर त्यांचं योगदान हे देशातील इतर स्वातंत्र्य सैनिकांपेक्षा कमी नाही आहे, परंतु त्यांना नेहमी एका विशिष्ट समाजातील नेता म्हणून संबोधलं जातं, पाहिलं जातं. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देश चालवण्याचे मोठे आव्हान हे भारतीय प्रमुखांपुढे होते. ज्याप्रमाणे पाकिस्तान वेगळा झाला, त्याचप्रमाणे मद्रास, कर्नाटक, पंजाब, जम्मू काश्मीर अशा अनेक राज्यांतील एकूण 256 राज्ये हे वेगळ्या राष्ट्राची मागणी करत होते. त्यावेळी राजेशाही अस्तित्वात होती, त्यामुळे हे राज्य वेगळ्या राष्ट्राची मागणी करत होते. विविध प्रांत, विविध राज्य, त्यांची विविध भाषा, त्यांची विविध संस्कृती, अशा विविधतेने नटलेल्या देशाला एकत्र बांधून ठेवण्याचं काम ज्यांनी केलं, मी बोलतोय त्या व्यक्तीबद्दल ज्यांनी एका विशिष्ट समाजाकरता नव्हे तर संपूर्ण देशाला एकत्र बांधून ठेवणारं, संघटित ठेवणारं, माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारं, स्त्रियांना त्यांचे अधिकार देणारं, कामगारांना त्यांचे अधिकार देणारं, गरीब श्रीमंत असा भेदभाव न करता एकच न्याय देणारं आणि बरंच काही, ज्याच्यावर लोकशाही आजही टिकून आहे, आजही देश याच्यावर चालतोय, असं जगातील सर्वात मोठं संविधान दिलं. ती व्यक्ती म्हणजे व्यक्ती नव्हे, महामानव, भारतरत्न, घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांनी संविधान लिहिले हे सर्वांनाच माहिती आहे, परंतु संविधानामध्ये नक्की काय आहे, ते कोणत्या मूल्यांवर आधारित आहे, हे अजूनही सामान्य जनतेला, माणसाला समजलेलं नाहीये, माहिती नाहीये. आणि ज्यांना ते समजलंय, ज्यांना ते माहिती आहे, एक तर ते संपूर्णपणे बाबासाहेबांच्या विचारांचे वारसदार होतात, त्यांचे अनुयायी होतात, किंवा संपूर्णपणे बाबासाहेबांच्या विचारांचे अप्रत्यक्ष विरोधक होतात. त्यामुळे दोन गट तयार होतात, एक म्हणजे सेक्युलर आणि दुसरा म्हणजे नॉन सेक्युलर. आणि तिसरा गट म्हणजे ज्यांना यातलं काहीही माहिती नाहीये, त्यांच्यापर्यंत अजून शिक्षण पोहोचलं नाहीये, असा अशिक्षित वर्ग. सेक्युलर म्हणजे धर्मनिरपेक्ष. जो वर्ग संविधानाला मानतो आणि जो वर्ग संविधानाला मानत नाही, अप्रत्यक्षपणे मानत नाही, तो झाला नॉन सेक्युलर. काहींना प्रश्न पडेल, संविधान बरोबर आहे तर त्याचे विरोधक का आहेत? याचं पहिलं कारण म्हणजे संविधान हे धर्मनिरपेक्ष या मूल्यांचं अवलोकन करतं, त्यामुळे ते झालं सेक्युलर. आणि याचं दुसरं कारण म्हणजे आपल्याला इतिहासाचा अभ्यास केल्यावर समजेल की देशामध्ये हजारो वर्षांपासून वर्णव्यवस्था होती. एका समाजाला असा विशिष्ट दर्जा आणि दुसऱ्या समाजाला असं दुय्यम स्थान. यावर काही लोक म्हणतील त्याचा आताच्या परिस्थितीशी काय संबंध? तर संबंध आहे, घनिष्ठ संबंध आहे. जो समाज आजही आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे, अज्ञानी आहे, याचं कारण हजारो वर्षांपासून त्यांना शिक्षणाचा अधिकारच नव्हता, ज्ञान नव्हते, समाजात उच्च दर्जा नव्हता, दर्जा सोडा, माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकारच नव्हता. त्यामुळे बापदादांची जमीन, पैसा, संपत्ती आजही या लोकांकडे नाहीये, शिक्षण नाहीये. त्यामुळे इतिहास महत्त्वाचा ठरतो. आणि म्हणूनच देशातील सर्वच उच्च ठिकाणी म्हणजे क्रीडा, पत्रकारिता, कला, न्यायपालिका, वैद्यकीय क्षेत्र असे बरेच क्षेत्र जिथे या लोकांचा अभाव जाणवतो. म्हणजे या सर्वच ठिकाणी अजूनही तीच लोक प्रामुख्याने दिसतील जी हजारो वर्षांपासून होती. यासाठी इतिहास समजणं महत्त्वाचं असतं. तर आता संविधानाने सर्वांना समान हक्क दिलाय, समान कायदा दिलाय. या उलट आरक्षण देऊन जो समाज आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे, सक्षम नाहीये, अशा समाजाला त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्याकरता, सामाजिक परिस्थिती सुधारण्याकरता आरक्षणाद्वारे दिलेले विशेष अधिकार हे या नॉन सेक्युलर लोकांना पचत नाहीये. मुळात हजारो वर्षांपासून सर्व सुखसुविधांचा लाभ घेणारे हे लोक केवळ 70 ते 75 वर्षांच्या आरक्षणामुळे दडपणाखाली आलेले आहेत. त्यामुळेच आरक्षण कसं वाईट आहे, संविधान कसं वाईट आहे, हे पटवून देण्याचं काम सोशल मीडियाद्वारे या लोकांकडून केलं जात आहे. सेक्युलर देशात सेक्युलरिझमचा विरोध प्रत्यक्षपणे करता येत नाही. म्हणूनच अप्रत्यक्षपणे व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे एका प्रसिद्ध यूट्यूबरने बाबासाहेबांचा उल्लेख हा दलित लीडर म्हणून केला. विविध प्रांत, विविध राज्य, विविध धर्म या सर्वांना एकत्र बांधून ठेवणारं असं
धर्मनिरपेक्ष सेक्युलर संविधान बाबासाहेबांनी या देशाला दिलंय. त्यामुळे ते एका देशाचे नेते आहेत, विशिष्ट समाजाचे नव्हे. ही इज अ इंडियन फर्स्टली अँड लास्टली.